जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदानंदन जय व्रजनरंजन। जय व्रजनरंजन। जय यशोदानंदन जय व्रजनरंजन। जय व्रजनरंजन। जय यमुना तीरावनचारी। जय कुंज बिहारी। जय यमुना तीरावनचारी। जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा रामा रामा
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Shri Ram, Shri Ram, Shri Ram, Shri Ram. Shri Ram, Shri Ram, Shri Ram, Shri Ram. Sita Ram Ram Ram, Sita Ram Ram Ram, Sita Ram Ram Ram, Sita Ram Ram Ram, Shri Ram, Shri Ram, Shri Ram, Shri Ram. Jai Radha Gopinath Radha Gopinath Radhe Jai Jagannath Baladeva Subhadra Jaya Sudarshana Jaya Gauranitai, 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 Jaya Gauranitai. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Gaur Hari Bol. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. Jaya Jaya Gurudev, 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 Jaya Jaya Gurudev.
गौर प्रेमानंदे। हरिनाम संकीर्तन की, श्रील प्रभुपाद की। हरे कृष्णा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासः ततो जयामुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया। भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः सह कलौ नष्टतृषामेष पुराणार्को अधुनोदित। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। श्रीमद् भागवत स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 1, श्लोक क्रमांक 3। निगमकल्पतरो गलितं फलं सुखमुखाद अमृत द्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः। निगमकल्पतरोर्गलितं फलं सुखमुखाद अमृत द्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः। शब्दार्थ भाषांतर तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय। भाषांतर म्हणतो, तुम्ही ऐका। हे तज्ञ आणि विचारी मनुष्य हो, तुम्ही या भागवताचे आस्वादन करा। काय म्हणताय शुभदेव गोस्वामी? हे तज्ञ आणि विचारी मनुष्य हो, तुम्ही या भागवताचे आस्वादन करा, रुची घ्या। वैदिक साहित्यरूपी कल्पवृक्षाचे हे परिपक्व झालेले फळ आहे।
श्री सुखदेव गोस्वामींच्या अधरातून निघालेले ते अमृत आहे. म्हणून हे रसामृत जरी मुक्त पुरुषांसह सर्वांसाठी अगोदरच आस्वादनीय होते, तरी ते फळ आता अधिकच रुचकर झालेले आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजात सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या या साप्ताहिक सत्संगामध्ये. आज विशेष दिवस आहे. आज एकादशी आहे, कामिका एकादशी. भगवंतांना सगळ्यात प्रिय दिवस. आणि आपण जो जसं म्हटलं तर महिन्यातून जे आपण उपवास धरतो, रेग्युलर उपवासामध्ये आपल्यासाठी महत्वाचा उपवास आहे. तर आपण आपला जो टायटल आहे भागवत महात्म्य. आपण काय चर्चा करतोय? श्रीमद भागवत महात्म्य. जर आपण श्लोक क्रमांक जर पाहाल, श्लोक क्रमांक काय आहे? स्कंद 1 अध्याय 1 आणि श्लोक क्रमांक 3. म्हणजे सुरुवातीच्या 3 श्लोकापैकी एक श्लोक आहे. आणि सुरुवातीचे 3 श्लोक जे आहेत त्याला भागवतमचं काय म्हटलेलं आहे? मंगलाचरण. काय म्हटलंय? भागवतमचं मंगलाचरण. तर ते मंगलाचरण म्हणायला पाहिजे. आता मंगलाचरणचे उद्देश, मंगल आचरण म्हणतात आचार्य. काय म्हणतात? मंगल आचरण. सगळं मंगलमय व्हायला पाहिजे. इवन प्रवक्त्याचं आचरण पण मंगलमय व्हायला पाहिजे. श्रोत्यांना पण ते मंगलमय वाटायला पाहिजे. आणि विषय वस्तू समजायला पाहिजे. म्हणून मंगलाचरण लिहिलं जातं. कुठलंही साहित्य लिहिताना, वैदिक साहित्य लिहिताना, कुठलाही ग्रंथ लिहिताना. तर आपण यापूर्वी 3 श्लोक बघितले होते. तर त्याच्याकडे जाण्यापूर्वी जर आपण भागवत महात्म्य पद्मपुराणात काय केलं ते एक श्लोक मला मिळाला होता पद्मपुराणामध्ये. आता भागवत पुराण हे 18वं पुराण आहे आणि त्याच्यापूर्वी व्यासदेवांनी 17 पुराणं लिहिली होती.
बरोबर ना? मग 18 पुराण त्यांनी शेवटी लिहिलं आणि पद्मपुराण पूर्वी आहे, अगोदर झालंय. मग त्यात भागवतमचं कसं काय त्यांनी वर्णन केलंय? हरे कृष्ण. भागवतमची स्तुती आपल्याला पूर्वीच्या 17 पुराणामध्ये आढळते, है ना? याचं कारण काय आहे? हे कसं काय शक्य आहे? जे पुराण त्यांनी नंतर लिहिलं त्या पुराणाची स्तुती अगोदर आहे, कसं काय? उत्तर शोधा, सांगा उत्तर. नंतर आहे, नंतर. तर असं आहे. तर त्या पद्मपुराणात वैष्णवखंड 3.12 जो श्लोक आहे तो काय आहे? आपण म्हणू शकता, श्रीमद्भागवतम शास्त्रम यत्र भागवतैर्यथा क्रियते श्रूयते च अपि श्रीकृष्ण तत्र निश्चितम. ही सुंदर श्लोक आहे बघा. यामध्ये भगवान श्रीकृष्ण इथे उपस्थित असतात ज्यावेळी भागवतमचं श्रवण केलं जातं, पठण केलं जातं. तर याचा सुंदर अर्थ आहे बघा इथे. ज्या ठिकाणी श्रीमद भागवत शास्त्राचे वाचन, पठण, कथन किंवा श्रवण केले जाते त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण निश्चितपणे उपस्थित असतात. हे महत्व आहे भागवतमचं. तर आता आपण आणि काही बरेचसे श्लोक असे आपल्याला शास्त्रामध्ये आढळतात, जसं यत्र गायंती मत बघता तत्र तिष्ठामी नारदा. नारद मुनी विचारतात भगवंताला, तुम्ही कुठे असता? तर ते म्हणतात, नाहम तिष्ठामी वैकुंठे. मी कुठे वैकुंठात नसतो. नाहम तिष्ठामी वैकुंठे योगिनाम हृदयो पिवा. म्हणजे जे योगी माझ्यावरती ध्यान लावतात, हजारो वर्ष तपश्चर्या करतात आणि ध्यान लावायचा प्रयत्न करतात, त्यांच्या हृदयात पण नसतो मी. वैकुंठात पण नाही आणि योग्यांच्या हृदयात पण नाही. तर कुठे असतो? यत्र गायंती मद भक्ता. माझ्या भक्त जिथे माझ्या नाम, गुण, लीला याचं गायन करत असतात, यत्र गायंती मद भक्ता तत्र तिष्ठामी नारद. तिथेच मी असतो. तर हा श्लोक आणि हा श्लोक सेमच आहे. तर भगवान श्रीकृष्ण इथे आता उपस्थित आहेत आपल्या बरोबर. तर असं भागवतमचं ग्लोरिफिकेशन बऱ्याच ठिकाणी आपलं आढळतं. तर आपण जे 3 श्लोक आपण म्हणत होतो मंगलाचरण, थोडे कठीण आहे श्लोक, पण ते आपण म्हणायला पाहिजे, शक्य असेल तर पाठ पण करायला पाहिजे. तर तसा प्रयत्न केला तर ते पाठ होतात. तर पहिला श्लोक जो आहे ना 1.1.1 जिथे भागवतमची सुरुवात होते तो हा श्लोक आहे. त्यानंतर 1.1.2 जो आपण गेल्या वेळी पाहिलाय, हा 1.1.2, आणि आजचा श्लोक आहे 1.1.3. तर हे श्लोक आहेत मंगलाचरण. शिवाय ह्या श्लोकांचं वैशिष्ट्य पण असं आहे की पहिला श्लोक जो आहे आपण वाचूया, तो थोडासा डिफिकल्ट आहे पण आपण म्हणूया, कारण ते भागवतमची सुरुवात इथून झाली. जन्माद्यस्य यतो अन्वयात् इतरतश्च अर्थेषु अभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो अमृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि. सत्यम परम धीमहि कुठे येते? सत्यम परम धीमहि अजून कुठे येतं? हा बघू ना, माहिती असणार. सत्यम परम धीमहि गायत्री मध्ये प्रभू ब्राह्मण दीक्षित आहेत, प्रभू गायत्री मंत्र म्हणतात. हा ते मध्ये येतं ना सत्य परम धीमहि, है ना. तर यामध्ये काय, हा श्लोक जो आहे ना सुरुवात भागवतमची इथून झाली. आता मुळात भागवतमचे 1,00,000 श्लोक होते, पण आपल्याला ते कळणार नाही. सगळ्या भौतिक जगात ज्यात आपण लोक आहेत त्यांना कळणार नाही, म्हणून 18,000 श्लोक फक्त शुकदेव गोस्वामींनी सांगितले. पण नारद मुनी जे घेऊन आले किंवा ब्रह्मदेवांना जे सांगितलं आणि ब्रह्मदेवानी नारद मुनी जे सांगितलं ते 1,00,000 श्लोक होते. ते इतर ठिकाणी आहे.
म्हणजे ब्रह्मलोकात वगैरे आहेत त्यांना ते कळू शकतात. आपल्याला एवढेच कळणार. आपण एवढ्याच काय करायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. तर याच्यामध्ये हा जो पहिला श्लोक आहे ना, या पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलंय तर संबंध ज्ञान सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? संबंध ज्ञान. म्हणजे भगवंत कोण आहेत, भगवंत कोण आहेत, त्यांचा माझा संबंध काय, जो विसरलोय आपण. आपला इटर्नल संबंध आहे. आपण भगवंताचे अंश आहोत ना. ममेव अंश जीव लोके जीवभूत सनातन. भगवंत म्हणतात गीतेमध्ये, माझे तुम्ही सनातन अंश आहात. तर हा संबंध सांगितलाय भगवंताने, पण तो आता सध्या विसरलोय. आपण काय केलंय, शरीर धारण केलंय आणि आपण वेगवेगळ्या आयडेंटिटीने आपण ओळखतो की मी पुरुष आहे, स्त्री आहे, भारतीय आहे, मी नवरा आहे, मी बायको आहे. असं करून आपण काय करतो, आपली आयडेंटिटी करतो आणि भगवंतांशी संबंध विसरलो. तर भागवतम सुरुवातीला संबंध ज्ञान सांगतं या श्लोकातून. आपला संबंध कोणाशी आहे, परमपुरुषाशी आहे. आणि तो परमपुरुष कसा आहे याचं वर्णन या पहिल्या श्लोकात केलंय. त्याला म्हटलं संबंध ज्ञान. तर आपले संबंध आचार्य आपले कोण आहेत, सनातन गोस्वामी. सनातन गोस्वामी संबंध आचार्य त्यांना म्हणतात. त्यांनी आपल्याला हे ऍक्च्युली डिटेलमध्ये भगवंतांशी आपला संबंध काय आहे व्यवस्थित समजून सांगितलं. तर यामध्ये काय सांगितलं या श्लोकामध्ये, छान बघा विवरण केलं बघा. कळायला कठीण होतं म्हणून त्यांनी सांगितलं की आदी कारण भगवंत कोण आहेत, परम सत्य कोण आहे. शेवटी काय म्हटलंय, सत्यम परम धीमही. धीमही म्हणजे बुद्धी. परम सत्याला मी बुद्धी माझी लावतो. तर ते परम सत्य कोण आहे, तर ते आदी कारण आहे. म्हणजे आदी कारण म्हणजे काय, सर्व कारण, मूळ कारण. आदी कारण म्हणजे मूळ कारण, त्याच्या पलीकडे काय नाही. तसं मी आता इथे येण्यासाठी काही कारण आहे, माझे आई वडील, त्यांचे आई वडील, असं काहीतरी होईल की नाही. पण सगळ्याचं मूळ शोधत गेलं तर काय होईल, भगवंत सापडतील. आणि ते परम सत्य आहे आणि त्याच्यावरती आपण बुद्धी लावायला पाहिजे, असं शुभदेव गोस्वामी म्हणतात. नंतर काय आहे, ते सर्वज्ञ आहेत. काय आहेत, सर्वज्ञ, सगळीकडे आहेत. मागच्या सत्संगामध्ये एका माताजीने विचारलं होतं की आम्ही भक्ती करतोय की नाही, भगवंताला कळणार कशी. तर भगवंत काय आहे, सर्वज्ञ, त्यांना सगळं माहिती आहे. ही आपल्या हृदयामध्ये सर्वस्याहम हृदय सन्निविष्टो. प्रत्येक कणाकणामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत ते. मी त्यांना माहिती आहे मी काय विचार करतोय, मी काय कृती करतोय, सगळं माहिती आहे. आपण लपू शकत नाही. आपल्याला वाटतं की आपण काहीतरी लपून करतोय, कळत नाही. भगवंतांना कशावरून कळेल. पण भगवंत कसे आहेत, सर्वज्ञ. हे आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यानंतर ते कसे आहेत, स्वराट. स्वराट म्हणजे स्वतंत्र आहे. भगवंतांना काही बंधन नाही. जे काही नियम सांगितलेले आहेत शास्त्रांमध्ये ते कोणासाठी आहेत, आपल्यासारख्या बद्ध जीवांसाठी आहेत, भगवंतासाठी नाही. भगवंत कसे आहेत, स्वराट आहेत. म्हणून भगवंतांच्या लीला असताना कधी कधी कसे अचिंत्य वाटतात. कधी कधी म्हणतात हे गोष्ट शक्य नाहीये. जसं पूतना राक्षसीला त्यांनी सहाव्या दिवसाचं बालक होतं ना, त्यावेळी 6 दिवसाचं बालक मारू शकतं. आता एखादा माणूस नवीन असेल आणि त्याला जर सांगवाल का तुम्ही भागवतम ही पुतण्याची गोष्ट, तर तो म्हणेल काय येडा बनवतोय आम्हाला. मग 6व्या दिवशी कोण एखादं बालक एवढ्या मोठ्या राक्षसाला मारू शकतं का, नाही. पण ऍक्च्युली ते भगवंतांनी केलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. भगवंतांनी आग प्यायले आहे ना, मृदाभक्षण करून ब्रह्मांड दाखवलं की नाही. कालियाला एवढं सुंदर मारलं है ना. तर ह्याला अचिंत्य लीला भगवंताच्या म्हणतात. तर त्याला, आणि हे भगवंत करायला स्वतंत्र आहेत. आपण त्याच्यामध्ये बुद्धी लावून काही मिळणार नाही, कारण भगवंत स्वराट, ते काही करू शकतात. त्यानंतर काय म्हटलंय, ज्ञानदाता म्हटलंय. तेने ब्रह्म हृदय आदि कवये. पहिलं ज्ञान जे भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं, माहितीये कसं सांगितलं ब्रह्मदेवाला ज्ञान. ब्रह्मदेवाला ज्ञान कसं सांगितलं, हृदयामध्ये सांगितलं. पण ते कसं सांगितलं, वेणूतून सांगितलं, आपल्या बासरीतून सांगितलं. आणि ते 4 श्लोक आहेत फक्त. ब्रह्मदेवाला 4 श्लोक सांगितले. चतुश्लोकी भागवत म्हणतात. काय म्हणतात, चतुश्लोकी भागवत. माझ्यामध्ये 2ऱ्या स्कंदामध्ये आहे ते. तेने ब्रह्म हृदय आदि कवये. हे सगळं ज्ञान त्यांनी काय सांगितलं, ब्रह्मदेवांच्या आदिकवी. म्हणजे आदिकवी यांना म्हणतात, ब्रह्मदेवांना आदिकवी म्हणतात. ओके, त्यांच्या हृदयामध्ये सांगितलं म्हणून ते काय ज्ञानदाता आहेत. वेद सांगितले. वेदांच्या बाहेर तर काही नाही आहे. वेदांचा अर्थच मुळी काय होतो, ज्ञान, नॉलेज. जे आपण आता जे काही ज्ञान पाहतो ते सगळं वेदांतून येतं आणि कुठून नाही. तर तुम्ही नीट प्रत्येकाचा उगम शोधत गेलात तर तुम्हाला वेद सापडतील. त्यानंतर ते कसे आहेत पुढे आणि सांगतात, त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतात. मुह्यंती यत् सूरयः. भ्रम उत्पन्न करणेवाले भ्रम उत्पन्न करतात. कोणाला, एक्झॉल्टेड साधू संतांना सुद्धा. म्हणजे जे सो कॉल्ड मोठे मोठे आपण म्हणतो, फॉर एक्झाम्पल ब्रह्मदेवाला भ्रमात टाकलं ना भगवंताने ब्रह्मविमोचन लीलेमध्ये.
तर त्याला काय म्हटलेलं आहे, मुह्यंती यस सूर्य, भ्रम उत्पन्न करणे वाले. म्हणजे एखाद्या साधूला भ्रम उत्पन्न होईल, कितीतरी त्यांनी तपश्चर्या केली असेल तरी सुद्धा, एवढे ते पॉवरफुल आणि अचिंत्य शक्तीवाले आहेत, भ्रम उत्पन्न काल बरं. आणि वास्तविक आधार आहेत प्रत्येक गोष्टीचे आणि त्यांचं नित्यधाम. तर हे साधारणपणे हे 7 पॉईंट या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. पहिल्या बघा, हे तेने ब्रह्म हृदय आदि कवये, ब्रह्मदेव ज्यावेळी नाभी कमलातून आलेल्या कमळावरती जन्मले, त्यावेळी त्यांना काय कळतच नव्हतं. त्यांना म्हणत होतं, मी इथे कसं काय. आता विचार करा, बघा आता आपलं सगळं ज्ञान आहे म्हणून आपण सहज समजू शकतो, इमॅजिन करू शकतो. त्यावेळी इमॅजिन कसं करणार ब्रह्मदेव, कारण सगळा अंधार होता, सगळा अंधार होता आणि ते कमळावरती त्या एकटेच जन्मले, आई वडिलांपासून पण नाही, भगवंतांनी डायरेक्ट जन्माला घातलं त्यांना, बरोबर ना. मग ते शोधायला लागले की मी इथे काय, ते विचारायला लागले मी इथे काय, माझं काम काय, मी कुठून आलो, कुठे जाणार आहे, हे सगळे प्रश्न विचारायला लागले. आणि त्याची सुंदर वर्णन आहे. आणि ते पूर्ण शोधत 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 त्या कमळ नालीमधून, भगवंताच्या त्या कमळाच्या नाळीमधून ते असे फिरत फिरत खाली गेले, वर गेले, काय कळेना. ब्रह्मदेवासारख्या व्यक्तीची ही अवस्था होती सुरुवातीला. आणि मग त्यांना शेवटी शब्द ऐकायला आले, तप तप, दोनदाच. आता ब्रह्मदेव हुशार होते, आधी कवी म्हटलेलं आहे बघा, ब्रह्मदेव हुशार होते, त्यांनी ओळखलं की मला तपश्चर्या करायला पाहिजे, त्याशिवाय भगवंताचं ज्ञान मिळणार नाही, मला काही सुचणार नाही. आणि मग त्यांनी तपश्चर्या केली. मग भगवंतांनी हृदयामध्ये तेने ब्रह्म हृदय आदि कवये, ज्ञान हृदयामध्ये सांगितलं. तसा सुंदर श्लोक आहे, भाषांतर. हा श्लोक आपण अजून बघितलेलाच नाही, आपण पहिला दुसरा बघितला, आता तिसरा बघतोय. पहिला त्याचा प्रभुपादांनी खूप मोठं भाषांतर केलंय पहिल्या श्लोकाचं. ह्या श्लोक जो आहे ना, फार मोठं भाषांतर आहे. म्हणजे ते भाषांतराचं जर भाषांतरावरून जर आपण प्रवचन करत गेलो तर 1 महिना पण जाईल, एवढं भाषांतर आहे. खूप सुंदर सांगितले प्रभुपादांनी. अर्थात पहिला स्कंदच मुळी सुंदर आहे. पहिला स्कंद प्रभुपादांनी असा लिहिलाय की जेणेकरून समजा एखादा व्यक्ती 18चा श्लोक वाचू नाही शकला, 12 स्कंदापर्यंत नाही पोहोचला, तरी पहिला स्कंद जर त्याने नीट वाचला असेल तर त्याला इसेन्स कळेल की भागवतामध्ये काय. असा प्रभुपादांनी लिहून ठेवलाय पहिला स्कंद, खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रार्थना पण आहेत, म्हणजे कुंती देवीची प्रार्थना, नंतर उत्तरेची प्रार्थना, भीष्मदेवांची स्तुती, म्हणजे सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या आपण म्हणतो त्या सगळ्या पहिल्या स्कंदामध्ये आहेत. आणि आता आपण आपल्याला डिफिकल्ट वाटत असेल तर निदान पहिला स्कंद डिटेलमध्ये आपण वाचायला पाहिजे. तर असा त्याचा हा अर्थ आहे, फार मोठा अर्थ आहे बघा, त्याच्यामध्ये सगळं त्यांनी सांगितलं. थोडक्यात खाली अर्थ बघा काय आहे तो. विश्वनिर्माते असतात भगवंत, सर्वज्ञ असतात, स्वयंप्रकाशी आहेत, ब्रह्माजींना ज्ञान दिलंय, मायेच्या पलीकडे असणाऱ्या सर्वोच्च सत्यस्वरूप वासुदेवाला, ते मायेच्या पलीकडे. त्यानंतर आपण गेल्या वेळी काय बघितलं, हा पण खूप श्लोक महत्वाचा. आता दुसरा श्लोक, पहिला श्लोक काय होता, संबंध ज्ञान, भगवंत कोण आहे, त्याचा माझा संबंध काय, त्याला संबंध ज्ञान म्हणतात आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये. त्यानंतर काय येतं, अभिधेय. अभिधेय म्हणजे काय, विषयवस्तू काय आतमध्ये, प्रोसेस काय, कधी कधी त्याला प्रोसेस म्हणतात, पद्धती काय. कारण तिसरं येतं काय, प्रयोजन. प्रयोजन गाठण्याची पद्धती काय, संबंध ज्ञान, अभिधेय ज्ञान आणि प्रयोजन, 3 गोष्टी असतात. संबंध एकदा तुम्हाला कळाला, मग तो संबंध प्रस्थापित कसा करायचा. आता विसरलोय, आता भटकतोय आपण. जसे आपण यात्रेमध्ये झाल्यानंतर मुलं समजा भटकली तर काय होतं, तो घाबरतो मुलगा ना, घाबरतो की नाही घाबरतो, माझे आई वडील कुठे गेले, मी कुठे जाणार, काय करणार. मग कोणतरी त्यांना मग पोलिसांकडे घेऊन जातं आणि मग अनाउन्समेंट होते असाचा मुलगा सापडलाय म्हणून. हीच परिस्थिती आपली आहे. आपण पण भटकलोय इथे या भौतिक जगामध्ये, शरीर घेत फिरतोय. कोण आई वडील माहित नाही, त्या जन्मामधले आई वडील तेच सर्वस्व मानतोय, तेच देश, तीच जात, तोच धर्म, सगळं तेच तेच मानून, म्हणजे रॉंग आयडेंटिफिकेशन. अज्ञानामध्ये आपण आयडेंटिफाय करतोय की हे माझं आहे, माझं, मी आणि माझं, ह्या 2 गोष्टी. असं या संसारमय यात्रेमध्ये आपण पण फसलोय. मग असे कोणतरी श्रील प्रभुपादांसारखे वगैरे कोणतरी येतात, मग त्यांना आपल्याला ते भेटतात आणि खऱ्या बापाकडे घेऊन जायला आपल्याला प्रेरित करतात. खऱ्या बापाकडे, परमात्मा जो आपला अंश, ममे वांश जीव लोके जीवभूत सनातन, तो बाप परमात्मा परमेश्वर, त्याच्याकडे घेऊन येण्याचा ते प्रयत्न करतात. जर आपण राजी झालो, समजलो, टिकलो तर जाणार, नाहीतर परत आपण इथे या यात्रेमध्येच. कधी कधी वाटतं यात्रा मस्त आहे, चांगलं आहे की इथे, चांगलं ते काय म्हणते जॉईंट व्हील असतं, खाणं पिणं भरपूर असतं की नाही. तसंच आहे की संसारामध्ये पण काय सांगा, म्हणणार आम्ही कुठे दुःखी आहोत,
बऱ्याच जणांना असंच असतं, तुम्ही आम्हाला काय सांगता इस्कॉनवाले, कशाला सांगताय तू फिलॉसॉफी फालतूची, आम्ही मस्त मजेत, वी आर फाईन. ब्रिटिशांनी शिकवलं आपल्याला, हाऊ आर यू, आय एम फाईन, आय एम फाईन. इकडे सगळं जळतंय, ते कोणी सांगत नाही. तर ते काय झालं, संबंध ज्ञान एकदा कळालं, आपण विसरलं संबंध ज्ञान आता झालंय बाबा, वाव मी कृष्णांचा आहे, मी ह्या पर्टिक्युलर आई बाबांचा नाही आहे, ह्या जन्मामध्ये आहेत, मागच्या वेळी वेगळे होते, पुढच्या वेळी कोणते वेगळे असतील, पण खरा मी कृष्णांचा अंश आहे, भगवंताचा अंश. हे संबंध ज्ञान कळलं मला, तर आता मला परत ते संबंध जोडायला पाहिजे. संबंध जोडले नाही तर परत सगळं प्रॉब्लेम होणार ना, फिरत बसणार जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये. मग त्याला म्हटलेलं आहे अभिधेय, प्रोसेस काय, अभिधेय. आणि प्रोसेस काय आहे, भक्तिमय सेवा, हीच प्रोसेस आहे. आणि तिसरा काय येणार आहे, जो आजचा श्लोक आहे तो काय येणार आहे, प्रयोजन. प्रयोजन म्हणजे डेस्टिनेशन, काय काय प्राप्त करायचंय आपल्याला. संबंध, अभिधेय आणि प्रयोजन थोडं तांत्रिक आहे, टेक्निकल आहे थोडे पद्धतीने, पण हे असंच जायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपण, तो मागच्या वेळी श्लोक पाहिला, धर्म प्रोजित कैतव अत्र परमो निर्मत्सराणाम सताम. खूप छान श्लोक आहे, मी फक्त म्हणतो तुम्ही ऐका. धर्म प्रोजित कैतव अत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तवम अत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्योरुद्य अवरुध्यते अत्र कृतिभिः शुश्रूषुभिः तत्क्षणात्. तर अभिधेय पद्धत सांगितली. श्रीमद भागवतम काय आहे सांगितलंय. श्रीमद भागवतम काय आहे, धर्म प्रोजित कैतव. प्रोजित म्हणजे काय, नाकारलेले आहेत, बहिष्कार, धोकेबाज धर्म का बहिष्कार, हे भागवतम. जे धोकेबाज धर्म म्हणजे काय, जे आतापर्यंत आपण जे फॉलो केले ते धोकेबाज धर्म होते, जे शरीराच्या लेवलला होते. आता जे आपण धर्म म्हणतो ना, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आणि त्याला रिलेटेड जे काही सगळे आपण जे रीतिरिवाज करतो, देवी देवता जे काय असेल ते प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळं आहे, प्रत्येक जातीमध्ये वेगळं असतं, ते सगळे शरीराच्या रिलेटेड आहेत. आणि म्हणून ते कसे आहेत, कैतव. शुकदेव गोस्वामी काय म्हणतात, कैतव म्हणजे काय, खोटे, दादांत खोटे म्हणतो आपण बघा, तसं चुकीचे. आणि ते काय झालं, भागवतमने ते धर्म नाकारलेले आहेत. जर तुम्ही भागवतम वाचणार असाल, भागवतम तुम्हाला जर फॉलो करायचं असेल, तर तुम्ही बाकी धर्म सोडले पाहिजेत. जसं भगवान श्रीकृष्णाने 18व्या अध्यायात सांगितलं, काय सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य, सांगितलं ना, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. म्हणजे ते ऍक्च्युली आपल्याला भागवत धर्मच फॉलो करायला सांगतायत, भागवतमच फॉलो करा. कारण भागवतम मध्ये बाकी तुम्हाला काय सापडणार नाही. कारण संपूर्ण वैदिक साहित्य जे व्यासदेवाने लिहिलं, संपूर्ण वैदिक साहित्य, चार वेद वरती कॉमेंट्री म्हणजे वेदांत सूत्र. नंतर काय लिहिलं त्यांनी, वेद कळणार नाही म्हणून लिहिले उपनिषद. 108 उपनिषद लिहिली, समजायला पाहिजे ना, वेद थोडे कठीण आहे. उपनिषद लिहिली पण ती पण कठीण पडायला लागली. नाही सॉरी, पहिली सूत्र लिहिली, वेद नंतर वेदांत सूत्र, 4 वेद नंतर सूत्र, त्याला ब्रह्मसूत्र म्हणतात किंवा वेदांत म्हणतात, ती पण कठीण आहेत. म्हणून त्यांनी काय केलं, आणखी कळण्यासाठी काय लिहिलं, उपनिषद लिहिली, ती पण कळत नाही, फिलॉसॉफी सगळी, म्हणून त्यांनी गोष्टी रूपात लिहिलं, कथा रूपामध्ये. ते काय आलं, पुराण. आणि इतिहास लिहिला, सगळ्यात सोपं काय आहे, इतिहास म्हणजे महाभारत. महाभारतावरून आपल्याला महाभारत वाचता वाचता आपल्याला इंटरेस्ट येतो, आणि मग इंटरेस्ट येता येता आपण हळूहळू आत घुसतो आणि आतमध्ये सापडतं काय, भगवद्गीता 700 श्लोक विश्वपर्वामध्ये आत नेऊन ठेवले. डायरेक्ट नाही, वर नाही ठेवले. कसे बघा व्यासदेव हुशार. पहिलं सांगितलं फ्लावरिंग, सगळं सगळ्या पांडव कोण, त्यांचे पूर्वज कोण, नंतर त्यांची कसे काय कथा झाल्या, कौरव पांडवांचं कसं काय झालं, किती गोष्टी आहेत बघा. आपण महाभारत त्याच्यासाठी बघतो, पण ऍक्च्युली विश्वमध्ये आपल्या व्यासदेवानी काय केलं, सगळं असं मस्तपैकी अट्रॅक्ट करण्यासाठी. जसं औषधाची गोळी असते ना, तापाची गोळी असते, ते कडू असते, लहान मुलाला तर त्याला वेष्टन पाहिजे साखरेचं, हा की नाही, मग साखरेचं वेष्टन पाहिजे, मग साखरेचं वेष्टन करता तो तोंडात ठेवणार गोळी, आता तो थुंकून टाकणार, खाणारच नाही. ओके, पण त्याने काय केलं, मुलाने साखरेचं वेष्टन चोखलं आणि नंतर मग काय झालं, साखर संपली. मग काय झालं, पॅरासिटामॉल आतमध्ये असतो, जो ताप कमी करतो, ते कडू असतं पॅरासिटामॉल. तर त्याला जीभ लागल्यानंतर काय होणार, तो थुंकून देणार. काय होणार, थुंकून देणार. मग ताप जाईल का, नाही जाणार. अशीच परिस्थिती आहे. व्यासदेवाने सुंदर महाभारत दिलं. आता आम्ही लहानपणापासून जे बघत होतो महाभारत ते युद्धासाठी बघितलं, वेगवेगळ्या गोष्टींसाठी बघितलं, पण आतमध्ये गीता सांगितलेली आहे. गीतेचे 700 श्लोक आहेत, ते पॅरासिटामॉल आहे, ताप त्याने जाणार.
भौतिक ताप त्याने जाणार आपला. तिथपर्यंत आपण पोहोचतच नाही. पोहोचलो तर समजत नाही असं वाटतं आपल्याला. आणि जिथे सांगितलं तिकडे आपण यायला पाहिजे. तर श्रील प्रभुपादांनी छानपैकी आपल्याला गीतेचं सुंदर जशी आहे तशी लिहून दिली. भगवंताला अभिप्रेत आहे मराठीमध्ये. तर धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सताम. आता आपण बघितलं होतं. तर भागवतम बघा, ज्याला कोणाला भगवत प्राप्ती करायची आहे, बाकी कुठला भौतिक हेतू नाही, ते सगळे कैतव झालंय. हा, देवी देवता ते पण वेदांमध्ये आहे. कर्मकांडाचा भाग जास्त आहे वेदांमध्ये, कारण अट्रॅक्ट व्हायला पाहिजे, नाहीतर वाचणार कोण? जर तुम्हाला आता काहीतरी भौतिक, आता कसं आम्हाला सवय झाली शरीर आहे, तर शरीराला काहीतरी पाहिजे, ते मिळत असेल तर मी पटकन अट्रॅक्ट होणार. म्हणून पहिलं त्यांनी काय केलं, कर्मकांड भरपूर लिहून ठेवलं. स्वर्गात जायला जाऊ शकता तुम्ही, हे पण लिहून ठेवलं व्यासदेवानी. तुम्ही हे कर्म करा, तुम्ही स्वर्गात जाल. हे कर्म करा, मग तुम्ही आणखी वरच्या प्लॅनेट सिस्टम मध्ये जाल. तुम्ही छान उपभोग केला हजारो वर्ष. हे सगळं लिहून ठेवलं. इव्हन जेव्हा श्रील प्रभुपाद एका स्कंदामध्ये स्वर्गाचं वर्णन डिटेलमध्ये करायचं होतं, श्लोकाप्रमाणे स्वर्गाचं वर्णन. आणि त्यांनी ऍक्च्युली प्रभुपाद लिहित गेले जसं शास्त्रांनी सांगितलं, जसं आचार्यांनी कॉमेंट्री केली होती त्याप्रमाणे प्रभुपाद लिहित गेले. त्यावेळी जे पहिले हिप्पी होते ते वाचायला लागले. हिप्पी फक्त बनले होते ना, ते वाचायला लागले. तर ते स्वर्गाचं वर्णन एवढं सुंदर होतं. ऍक्च्युली स्वर्ग सुंदरच आहे. ते सगळे हिप्पी लोक म्हणायला लागले, वाव स्वर्ग किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, आपण स्वर्गात जायला पाहिजे. ते आपापसात ते डिस्कस करायला लागले. प्रभुपादांच्या वेळी हे कळलं. प्रभुपाद म्हणाले, अरे व्यासदेवाने जी चूक केली तीच मी चूक करतोय. व्यासदेवाने पण काय केलं, कर्मकांडीय जे वेद आहेत ते जास्त लिहिले पहिले, भागवतम शेवटी लिहिलं. म्हणून त्यांना संतुष्टी मिळत नव्हती. एवढं सगळं लिहिलं व्यासदेवानी, एवढं जे आता मी बोललो, 4 वेद, नंतर वेदांत सूत्र, नंतर उपनिषद 108, 18 पुराण, इतिहास, अरण्यक, जे काय वैदिक साहित्य सगळं लिहिलं. इव्हन रामायण पण लिहिलं त्यांनी 5000 वर्षापूर्वी. हे मला नंतर कळलं. आम्ही गोव्याला कोर्स करायला गेलो त्यावेळी म्हटले ते की सगळं वैदिक साहित्य जे आहे, कारण रामायण इतिहासामध्ये येतं, तसं महाभारत इतिहास रामायण इतिहास आहे. इतिहास लिहिला म्हणजे काय, रामायण पण लिहिलं. एवढं सगळं त्यांनी काय केलं त्यावेळी व्यासदेवाने लिहून ठेवलं. काय मुद्दा सांगतो मी विसरलो. स्वर्गाचं वर्णन एवढं केलं. प्रभुपादाने कळलं की अरे हे सगळे स्वर्गाच्या मागे जायला पागल झाले. व्यासदेवाने केली ती चूक मी आता परत केली. म्हणून त्यांनी काय केलं माहिती, ते फाडलं. स्वर्गामध्ये जायचं नाही आपल्याला, विसरून जावा. त्यांना सांगितलं त्या भक्तांना, कारण ते नवीन होते ना, कोमल भक्ती त्यांची होती. कारण स्वर्गामध्ये जायला आसुसलेले असतील, जसे आता आपण आहोत. जोपर्यंत आपण या भक्ती मार्गामध्ये येत नव्हतो पण आपण पण तेच करत होतो. या देवी देवतेकडे जा, त्या देवी देवते करत होतो की नाही करत होतो. काहीतरी भौतिक लाभ, आणि मोठा लाभ म्हणजे काय, स्वर्गात जाणे. आणि म्हणतो आपण स्वर्गवासी झाले म्हणून, कोणाला तरी म्हणतो की नाही, आपल्या कोणातरी पूर्वज कोण गेले तर. किती मूर्खपणा आहे. श्रील प्रभुपाद म्हणाले, अरे मी सेम मूर्खपणा केला व्यासदेवांसारखा. नाही, फाडलं. स्वर्गामध्ये जायचं नाही आपल्याला. आपल्याला जायचं कुठे, भगवत धामात. तिथून परत यायचं नाहीये. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. जेव्हा एकदा तिकडे गेल्यानंतर परत यायला लागतं नाही, अशा ठिकाणी आपल्याला जायचंय. मला अशा ठिकाणी सगळ्यांना पोहोचवायचंय. आणि मी आता असं लिहिल्यामुळे हे सगळे पागल झाले स्वर्गाच्या मागे. आणि बाकीचे धर्म तर मी नाव ठेवत नाही, पण बाकी धर्म तर पाल, मुस्लिम जे कुराण फॉलो करतात किंवा बायबल, तुम्ही सगळ्यात दोघांमध्ये 2च कन्सेप्ट आहेत फक्त. काय आहेत, जन्नत आणि जहन्नुम. जन्नत मध्ये जाल तुम्ही, आता जहन्नुम मध्ये जाल. चांगलं केलं जन्नत मध्ये, वाईट केलं जहन्नुम मध्ये. आणि दुसरं काय, ते काय म्हणतात बायबलमध्ये, काय म्हणतात, हेवन आणि हेल. हेवन मध्ये जाल, पुण्य केलं तर नाही हेल मध्ये जाल. तसं आपल्याकडे पण आहे, स्वर्ग आणि नरक. पण आपल्याकडे एवढंच आहे का, स्वर्ग नरक? नाही, आपल्याला त्याच्या पलीकडे सांगितलं आता. म्हणून आपला धर्म सनातन धर्म आहे. आपला म्हणजे ऍक्च्युली सगळ्यांचा धर्म आहे. कारण सनातन, जीव सनातन आहे ना, त्याच्यासाठी काय धर्म आहे, तो सनातन धर्म आहे. आता नंतर ते सनातनचा आपण वेगवेगळे अर्थ काढत गेले, पण ऍक्च्युली सनातन धर्म म्हणजे काय, जो कायमस्वरूपी सगळ्यांना उपयुक्त पडणार आहे. तर प्रत्येक धर्मामध्ये बघा स्वर्ग नरकाचं उल्लेख आहे. आपल्याकडे पण आहे, पण आपल्याकडे पलीकडे सांगितलेलं आहे की यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. म्हणजे भौतिक जग सोडून वर जायला पाहिजे, जिकडून परत येते यायला लागतं कामा नये, जेणेकरून परत आपण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकू. तर व्यासदेवानी मॅक्झिमम जे लिहिलं ते कर्मकांड लिहिलं होतं. ज्यावेळी ते पहिल्यांदा गेले, त्यांना एवढं लिहून पण संतुष्टी मिळत नव्हती, म्हणून ते नारदजींकडे गेले, त्यांच्या गुरुकडे, की मला एवढं मी सगळं लिहिलं पण मला आनंद होत नाही, आतून फिलिंग होत नाहीये. कसं फिलिंग होणार, कारण त्यांनी भगवंतांबद्दल काय लिहिलं नव्हतं. ऍक्च्युली सगळं लिहिलं होतं कसं, अथातो ब्रह्मजिज्ञासा,
टेक्निकल. आत्मा, परमात्मा, शरीर, हमकं तमकं शास्त्रीय म्हणजे असं समजा टेक्निकल लिहिलं होतं. लिहिल्याच नव्हत्या. म्हणून त्यांना समाधान मिळत नव्हतं. तर जीवाला समाधान कधी मिळणार? त्याही भगवंतांच्या लीला आपण आणि त्याच्या भक्तांचं आदान-प्रदान हे जेव्हा आपण नीट ऐकणार, कारण जीवाला तेच पाहिजे. व्यासदेवाने ते मिसिंग होतं. ते नारदांनी सांगितलं ते लिही पहिलं आधी. आणि म्हणून त्यांनी 18वं पुराण लिहिलं आणि मग त्यांना आनंद वाटला. आता ज्यावेळी श्रील प्रभुपाद ज्यावेळी त्यांनी पाहिलं की हे स्वर्गाबद्दल लिहिलं मी आणि हे लोक पागल झाले. व्यासदेवाने पण तेच केलं होतं. आणि म्हणून त्यांना संतुष्टी नव्हती. मग ते म्हणे नाही, स्वर्गात जायचं नाही आपल्याला. आपल्याला कुठे जायचं आहे? वैकुंठात जायचं आहे. टेम्पररी नाही, आपल्याला परमनंट सोल्युशन पाहिजे. तर भागवतम काय आहे? जर तुमचं हा एम असेल की मला बाबा हे पाहिजे ते पाहिजे, भौतिक जर हवं असेल, स्वर्ग पाहिजे काय पाहिजे, तर त्याच्यासाठी भागवतम नाही आहे. सॉरी. सुखदेव गोस्वामी सरळ सरळ दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात, धर्म प्रोजित प्रोजित म्हणजे झिडकारलेत, नॉनसेन्स, करायचंच नाही ते. कैतव अत्र परमो निर्मत्सराणाम सताम. निर्मत्सराणाम आणि कोणासाठी आहे ते? सताम म्हणजे भक्त. कोणतेच भक्त ज्यांच्या हृदयामध्ये मत्सर नाहीये, कोणाबद्दलही कुठल्याही एका जीवाबद्दल मत्सर नाहीये. आपण सध्या तसे नाही आहोत. सध्या आपल्यामध्ये थोडंफार मत्सर, आपण इव्हन त्या मुंग्या डोंगळे आले तरी पण थोडे त्यांच्याशी पण मत्सर करतो. अरे कुठून आले, असं करतो की नाही? आपण असं बघत नाही की बाबा त्याच्यामध्ये पण भगवंताचा अंश आहे आणि त्यात पण परमात्मा आहे. ती दृष्टी आपल्याला सध्या मिळालेली नाहीये. तर निर्मत्सराणाम सतानाम, पण ते आपल्याला घाबरायची गरज नाहीये. आपण आता आलोय, आपण हॉस्पिटलमध्ये दाखल झालोय ना, तर हळूहळू आपलं ते सलाईन गेलं, हळूहळू होणार सगळं. मग आपण मग काय होणार? निर्मत्सर होणार. ओके. नंतर मग वेद्यम वास्तव मात्र वस्तू शिवदम तापत्रयोन मूलनम, हे पण आपण पाहिलं होतं. शिवदम म्हणजे कल्याणकारी आहे भागवतम. वास्तव अत्र वस्तू, वास्तव वस्तू काय आहे सांगतं. तुम्हाला फिरवत बसत नाही. एकदा ह्या देवाकडे जा, त्या देवाकडे जा, सांगतं. वास्तव वस्तू कोण आहे? परमसत्य कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. स्ट्रेट फॉरवर्ड सांगतात ते. त्यांनाच तुम्ही भजायला पाहिजे. आणि तापत्रय उन्मूलनम, तापत्रय उन्मूलनम म्हटलेलं आहे. म्हणजे मुळासकट उठून टाकतात 3 ताप. बाकीचे कसं माहितीये? बाकीचे ताप दूर करण्यासाठी आपण जनरली देवी देवतांकडे जातो. बाबा असं असं कर, बाबा तसं तसं कर, बाबा पाऊस पडला पाहिजे. मग आपण जातो नाही का, इंद्राची पूजा करायची. ब्रजवासी पण करायचे. करायचे की नाही करायचे? मग श्रीकृष्णाने प्रूव्ह केलं की नाही? खरा कोण आहे पाऊस पडणारा? मी आहे. इंद्र सेवक आहे. केलं की नाही प्रूव्ह? तर तापत्रय जे काही ताप आपण म्हणतोय ना, सगळे ताप हे भागवतम तुम्ही सुरुवात केली की ऑटोमॅटिक जाणार. तुम्हाला त्याच्यासाठी भागवतम वाचायचं नाहीये. तसं बाकीचे आपण जे ताप दूर करण्यासाठी, नोकरी दे, पैसा दे, क्लेश दूर करण्यासाठी आपण देवी देवतांकडे जातो. पण ते तेवढं देऊ शकतात. ते भक्ती देऊ शकत नाही. ते फक्त आपला मृत्यूपर्यंत काय लागेल तेवढं मटेरियल सगळं पुरवतील देवी देवता. पण भागवतम काय आहे? तापत्रयन उन्मूलन म्हटलेलं आहे. मुळासकट एक मूळ पण परत ताप तुम्हाला येणार नाही. म्हणजे काय? आपण मुक्त होणार. आणि काय? श्रीमद भागवते महामुनी कृते किंवा परैरीश्वर. दुसऱ्या शास्त्राची गरज काय म्हणतात? श्रीमद भागवते महामुनी. महामुनी म्हणजे कोण म्हटलं इथे? व्यासदेवानी कंपाईल केलंय. शुकदेव गोस्वामींनी सांगितलंय. जे मुक्त होते, सदा मुक्त होते शुकदेव गोस्वामी. त्यांना काय देणं घडत नव्हतं त्या भौतिक जगाशी. अशा व्यक्तीने ते केलंय, सांगितलंय. मग दुसऱ्या शास्त्राची गरज काय? सद्य वृद्ध अवरुद्ध ते कृतीभी शुश्रूषुभी तत्क्षणात. आणि जर आपण त्याचं पठण केलं, श्रवण जरी केलं व्यवस्थितपणे, प्रामाणिकपणे, तर काय होईल? शुश्रूषुभी तत्क्षणात. हृदयामध्ये भगवंत स्थापित होणार. भगवंत स्थापन होणार. तर ही झाली काय आलं भागवतांबद्दल माहिती. किंवा प्रोसेस काय होणार आहे. आणि तिसरा जो आपण श्लोक आता जो बघणार आहे तो काय आहे? प्रयोजन. हे काय आलं? अभिधेय. अभिधेय म्हणजे विषय वस्तू काय आहे आणि प्रोसेस काय आहे. आणि आता आपण ते काय बघतोय? प्रयोजन. प्रयोजन काय? निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखात अमृत द्रवसंयुतम पिबत भागवतम रसमालय मुहुरहो रसिका भुवी भावुकहा. आता हे शोधता शोधता ह्याच्यामध्ये प्रयोजन काय पटकन कळत नाही बघा. बघा शोधा प्रयोजन काय. आता ऍक्च्युअली प्रयोजन काय असतं इन जनरल आध्यात्मिक जेव्हा आपण भगवगीता कोर्स करताना या 3 गोष्टींचा उल्लेख करतो. करतो की नाही करतो? त्या प्रयोजन म्हणजे आपण काय म्हणतो? व्हॉट इज द प्रयोजन? अध्यात्मामध्ये प्रयोजन काय? भगवत प्रेम प्राप्ती है ना. भगवंतांची प्रेममय सेवा प्राप्त करणे. तर इथे त्यांनी डायरेक्ट सांगितलं नाही. इथे काय सांगितलं माहितीये? पिबत भागवतम रसमालयम. रस प्यायचा आहे. म्हणजे काय? आपल्याला आनंदी व्हायचंय. बघा भागवतम किती प्रॅक्टिकल आहे बघा. आता सगळे प्रयत्न आपण आनंद होण्यासाठीच करतोय.
जे काही जन्म झाल्यापासून मरेपर्यंत जे काही पण करतो, सगळी फायटिंग करतोय, सगळं आनंदी होण्यासाठी करतो की नाही करतो? पण तो आनंद क्षणभंगूर असतो. त्याने आणि आपण त्याने पूर्ण सॅटिस्फाय पण होत नाही. आणि सगळ्यांकडे गाडी बंगला वगैरे असतो की नाही? तरी पण ते सगळे शांत असतात का? नाही. पण इथे काय आहे? पिबत भागवतम रसमालयम. तुम्हाला ॲक्चुअल जो आनंद आहे ना, परफेक्ट आनंद, इथे तुमची फसवणूक होणार नाही. असा आनंद कुठे मिळेल तुम्हाला? भागवतम मिळणार. कारण भागवतम तुम्हाला काय शिकवणार आहे अल्टिमेटली? भक्तिमय सेवा. भक्तिमय सेवेमध्ये खरा आनंद आहे. कारण जीवाचं स्वरूपच मुळी ते आहे. जीवाचं स्वरूप काय आहे? हां, जिवेर स्वरूप आहे नित्येर कृष्ण दास. आपण दास आहोत. आपण कोणी हे नाहीये, बॉस नाहीये, दास आहे आपण. ओके. पण आपण काय केलं? कंटाळलो, की बाबा कशाला दासत्व कृष्णांचं पत्करायला पाहिजे. मी पण जरा बॉस होतो एक दिवशी बघतो कृष्ण किती छान बघा सगळ्यांना हँडल करतात. सगळी निर्मिती करतात, काय करतात. माझी छोटी का असेना निर्मिती, छोटंसं घर, नोकरी, माझी फॅमिली, छोटीशी निर्मिती करण्याची मला संधी मिळायला पाहिजे ना. असं एक मनामध्ये काय झालं आपली इच्छा निर्माण झाली जिथे धामत असताना आपल्या. कधी आली काय माहीत नाही. याचं उत्तर देत नाही कोणी. मी विचारलं अर्थात त्याचं उत्तर फार कठीण आहे. सांगत नाही उत्तर याचं. पण झालं, नक्की काहीतरी झालंय. आपण काहीतरी चूक केली. त्यामुळे काय झालं भगवंताने काय पूर्ण पूर्ण भौतिक जगत निर्माण केलं. तुला जी इच्छा निर्माण झाली आहे, पुरी करायची आहे, ठीक आहे. तुला देतो. तुला बॉस व्हायचं आहे ना, आहे की नाही? तर तुला मी ते देतो. आणि त्याने मग असं भौतिक जग निर्माण केलं आणि आपण इथे आलोय. पण आपण ॲक्चुअली कोण आहे? दास आहे. आपण काय आहे? दास आहे. आपलं नित्य स्वरूप ते आहे. आणि आता पण तुम्ही असं कोणी सांगू शकतं का, की मी कोणाचाच सेवक नाही? असं कोणी क्लेम करू शकतं? मी कोणाचाच सेवक नाही. असं कोणीच क्लेम करू शकत नाही. आपण कोणाची कोणाची सेवा करतोच आहे. नवरा बायकोची, बायको नवऱ्याची, आई-वडील मुलांची, मुलं आई-वडिलांची, नंतर मग कुटुंबाची झाल्यानंतर समाजाची, समाज संपली तर देशाची. सेवा करतो की नाही कोणाची? आता आपल्याकडे कुटुंब वगैरे असतात. फॉरेन कंट्रीमध्ये कुटुंब नसतात. पण सेवा करण्याचा भाव एवढा तीव्र असतो कारण मूळ स्वभाव आहे ना. आता साखरेचा मूळ स्वभाव गोड आहे. तुम्ही काढू शकता बाजूला साखर आणि गोडपणा? बाजूला होऊ शकतो? नाही होऊ शकत. तसं आपला स्वभाव काय आहे? सेवा करणे, दुसऱ्यावर प्रेम करणे हा स्वभाव आहे आपला. पण आपण चुकीच्या ठिकाणी सेवा करतोय, चुकीच्या ठिकाणी प्रेम करतोय. जिकडे आपली फसगत होते. पाश्चात्य देशामध्ये आपण तर निदान कुटुंबाचं प्रेम करतो. पण ते त्यांच्यामध्ये कधी-कधी काही कुटुंबच नसतात. ते लग्नच करत नाही. मग ते काय करतात? कुत्री मांजरी पाळतात. कारण सेवा तर कोणाची करायला पाहिजे? राहत नाही. त्यांना कळत नाही आतमध्ये कुठेतरी काहीतरी इन्कम्प्लीटनेस राहतो ना. काहीतरी गॅप राहते, पोकळी राहते. मग ते म्हणतात, "अरे कोण नाही ना, बायको नाही आहे किंवा नवरा नसेल तर काय बा निदान कुत्रं ते पाळतो." मग ते छान-छान कुत्री पाळतात. घरामध्ये त्यांना अगदी माणसासारखी ट्रीटमेंट देतात. आणि काय-काय बरंच करतात ते. रस्त्यावरनं पण त्यांचे नियम असतात ना, रस्त्यावर त्यांनी करताना कामा नये, शी-शी करता मग ते हातात पिशवी घेऊन जायला पाहिजे आणि ते उचलतात त्यांची पिशवी. त्यांनी शी केली त्यांच्या कुत्र्याने, त्यांनी उचलायची आहे आणि ती आपल्या टॉयलेटमध्ये घरातल्या टाकायची आहे. हे सगळं करतात म्हणजे सेवा करतात की नाही करतात? सेवा ही करायचीच आहे. सेवा कोणी सोडूच शकत नाहीये कारण आपलं मूळ स्वरूपच मुळात ते आहे. पण सेवा आपण नित्य कृष्णदास म्हटलेला आहे ना. कृष्णाची नित्यदास आहे. सध्या आपण तो भाव, सेवेचा भाव जो आहे तो कुठेतरी सॅटिस्फाय करतोय. पण तो सॅटिस्फाय होतच नाहीये. होणार कसा? ती तहान भागत नाहीये. तर इथे आपल्याला काय करायचंय? भक्तिमय सेवा. त्यातनंच आनंद मिळणार आहे. पूर्ण आनंद मिळणार आहे आणि ते तुम्हाला भागवतांकडून मिळणार आहे. हे झालं प्रयोजन त्या श्लोकामध्ये. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, निगम म्हटलंय. निगम. निगम वेदांना म्हणतात. निगम, निगम आणि आगम हे 2 शब्द वापरले जातात वेदांसाठी. निगम म्हणजे ज्याच्याकडून सगळं ज्ञान निघतं. त्याच्या बाहेर काय नाही. आगम म्हटलं तर येतं. अर्थ याचा तोच आहे. म्हणजे जे काय ज्ञान नावाची गोष्ट इकडे आपल्याला दिसते ना या जगामध्ये, ती सगळी वेदांमधूनच येते. म्हणून त्याला निगम म्हणतात किंवा आगम म्हणतात. मग ते काय म्हणतात निगम कल्पतरू. वेदांना काय म्हटलंय? कल्पतरू. कारण सगळ्या गरजा भागणार आहेत. शरीराला लागणाऱ्या भौतिक गरजा ते जास्त आहेत. कर्मकांड म्हटलं आपण मगाशी एवढा उल्लेख केला. तुम्हाला काय काय पाहिजे? छान दिसायला पाहिजे, छान शरीर पाहिजे, संपत्ती पाहिजे, अमकं पाहिजे, तमकं प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी वेदांमध्ये सांगितलेल्या आहे सगळ्या गोष्टी. शुगर कोटिंग. लोक यायला पाहिजे आतमध्ये. म्हणून ते केलंय. तर कल्पतरू आहे. कल्पतरूचं काम काय असतं? इच्छा पूर्ण करणे. जे मागेल ते देणं. तसं वेद देऊ शकतात. आणि म्हणून हल्ली 99% लोकं काय करतायत? तेच करतायत. कर्मकांडच करतायत आणि काय करतात? भौतिक गोष्ट मागतात. कारण त्यांना वाटतं की वेद तेच आहे.
पण त्यांना माहित नाही आतमध्ये पॅरासिटामॉल आतमध्ये आहे, ताप कमी करणारा गोळी आतमध्ये आहे, औषध. कर्मकांड, नंतर ज्ञानकांड, नंतर उपासनाकांड, असं अशी वेदांची रचना आहे. पहिली कर्मकांड आहे. जेणेकरून लोक येतील धावत धावत धावत, काहीतरी भौतिक लाभ होते म्हणून. मग आल्यानंतर इथे रुळतील. मग हळूहळू ते ज्ञानकांड काय आहे? ज्ञान म्हणजे उपनिषद वाचतील आणि ज्ञान घेतील. बाबा मी आत्मा आहे ऍक्च्युली. मी इतके दिवस भोग घेतोय, पण मी आत्मा आहे. मला ह्याच्यापेक्षा आणखी असा आनंद मिळू शकतो. मग ते ज्ञानकांड वाचलं, मग आता प्रोसेस काय? तर उपासनाकांड. मग ते उपासना करायला जातात. अशी सुंदर रचना व्यासदेवाने केली आहे बघा. पण आपण सगळेजण 99.99% लोक फक्त कर्मकांड, कर्मकांड, कर्मकांड ह्याच्यामध्ये थांबतात. ज्ञानकांडामध्ये प्रवेश होतच नाही आणि उपासनाकांड तर खूप लांब राहतं. आणि प्रत्येकजण आपापल्या मनाने काहीतरी माका येतात. मला कळतं असंच म्हणून चालू आहे. आणि शिवाय मधल्या काळामध्ये, कलियुगामध्ये इव्हन मी आता कोणावरती टीका करत नाही. जे आता बुद्धिमान वर्ग होता, त्याने शास्त्र जे आपल्या जे पसरवलं ते कर्मकांडच पसरवले. हे एकादशनी करा, अमकं करा, ह्याची पूजा करा, मग त्याचा यज्ञ करा, ह्याचा यज्ञ करा. हे वाईट नाही आहे, हे चुकीचं नाही आहे. त्याने लाभ होणारच आहे. पण तो भागवतम त्याच्यासाठी नाही आहे. भागवतम उपासना खंडामध्ये येतं. भगवत प्राप्तीसाठी येतं. कैतव, हे सगळं कैतव झाले. हे तुम्हाला फसवणार आहेत. हे तुम्हाला प्राप्त करून देणार आणि तुम्हाला इथे अडकवून ठेवणार. आता मी केलं, माझ्या पोराला सांगणार, "नाही, नाही, मी पण केलं होतं, तू पण कर. तुला पण नोकरी मिळेल, चांगली बायको मिळेल, धन मिळेल, सुखी होशील." पण हे झालं फसवणूक. मी मेल्यानंतर माझं सगळं ऐश्वर्य गेलं. ए टू झेड सगळं काढून घेतलं जाणार. म्हणजे मला फसवणूक झाली की नाही? मग व्यासदेव म्हणतात, तुम्हाला मी करोडो रुपये द्यायला तयार आहे. हजार करोड देऊ शकतो. तुम्ही माझ्याकडे येऊन फक्त 1,00,000 मागणार. म्हणजे आपण किती अल्पबुद्धी आहे. आपण काय करतो? फक्त कर्मकांडीय भाग वाचतोय. अरे आतमध्ये करोडो रुपये लपलेले आहेत. आतमध्ये जावा, बघा. एकदा एक व्यक्ती असा भीक मागायचा. एक पेटी होती अशी लाकडी, सुंदर पेटी आणि त्याच्यावरती तो भीक मागायचा. तर त्याला एक सज्जन व्यक्ती येऊन म्हणाला, "अरे तू भीक कशाला मागतो? असं इथे बसून?" तो म्हणाले, "माझे दादा पण माझे वडील मागायचे, माझे दादा पण इथेच बसून भीक मागायचे." तर म्हणाले, "अरे बाबा तू बसलास ना पेटी, ती जरी पेटी विकलीस तर तुला ₹1,00,000 मिळतील. तू कधी पेटी बघितलीस उघडून? पेटी काय आहे ती?" तर ते म्हणाले, "नाही." म्हटलं, माझ्या वडिलांनी पण नाही कधी उघडली. माझ्या दादानी पण नाही कधी उघडली. आम्ही इथे बसतो, छानपैकी भीक मागतो. काय मिळालं तर थोडं खातो, नंतर दारू झालं, संपलं, भागलं. आमचं भागतं. जे माझ्या दादाने केलं, माझ्या वडिलांनी केलं ते मी करतो. नाही म्हणे, एकदा उघडून तरी बघ. आणि तरी उघडून बघतो, टाळं तोडतात ते. बघतात आतमध्ये हिरं-माणकं असतात. सोनं, हिरं-माणकं असतात. अशी परिस्थिती आपली आहे. अशी परिस्थिती आपली आहे. आपण भक्तीच्या नावाखाली काय करतोय, मागतोय. आपल्याला माहीत नाही ते क्षणभंगूर आहे आणि चुकीचं आहे. भागवतम पहिल्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतंय, कैतव ॲक्चुअली सोनं माणकं भरली आहेत भागवतममध्ये, गीतेमध्ये, उपनिषदांमध्ये. जे आपल्याला काय देणार आहेत? हायेस्ट परफेक्शन ऑफ लाईफ. हायेस्ट परफेक्शन म्हणजे काय? संपूर्ण आपण सनातन होणार. नखापासून केसापर्यंत आपण काय होणार? दिव्य भगवंतासारखे होणार आणि आपण परत जाणार. परत हे झंझटच नको कसली. तर काय आहे? निगम कल्पतरू. कल्पतरू आहेत. वेद कसे आहेत? कल्पतरू आहेत. नंतर गलितम फलम. गलितम म्हटलेलं आहे. गलितम म्हणजे काय? सामान्य फळ नाहीये. गलितम म्हणजे काय? रसरशीत पिकलेलं फळ. आता आम्ही देवगडचे आहेत. मी सांगू शकतो आणि आम्ही आमच्या लहानपणी रसरशीत देवगडचे आंबे एप्रिल मे मधले खाल्लेले आहेत. हायेस्ट क्वालिटीचे मी तुम्हाला सांगू शकतो. जे आता आम्ही देवगडचे आंबे आम्ही खात नाही. आम्हाला एवढे आवडत नाही. आम्ही आडीतले पिकलेले आंबे खात नाही. म्हणजे तेवढ्या आवडीने खात नाही. आता बघा, गलितम फलम इथे काय म्हणायचं त्यांना बघा. जसं झाड असतं, आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडामध्ये रस आहे की नाही? रस असणार आतमध्ये. तिकडून तो आंब्याकडे गेलाय. पण तो रस जर तुम्ही त्याच्यावर काहीतरी केलात, कोयता मारलात, काय केलात, रस टाकला तर कसा लागेल? कडू लागेल. पण तोच रस कुठे गेलाय? आंब्याकडे गेलाय. आणि मग तो आंबा हिरवा आहे का? इथे भागवतमप्रमाणे पिकलेला आहे. तसा कच्चा आंबा पण असतो, त्याचे पण चांगले पदार्थ होतात. लोणचं वगैरे खूप छान लागतं. पण ॲक्चुअली ते उद्देश नाहीये ना. उद्देश काय आहे? तुम्ही तो पिकल्यावरती खायला पाहिजे. त्यावेळी तुम्हाला त्याचा खरा रस, खरी टेस्ट कळणार आहे. तर हे वेद आहे ना, ते असेच आहेत. फांद्या, पानं हे वेद आहेत. ते डायरेक्ट तुम्ही चाखू शकत नाही. रसास्वादन होणार नाही. जोपर्यंत तुम्ही तो आंबा पिकलेला एप्रिलमध्ये आणि त्यातल्या देवगडचा असेल तर, खरं रसास्वादन होणार. तसं तुम्ही सगळी शास्त्र वाचत बसाल. वेद वाचाल. मी त्रिपाठी आहे, चतुर्वेदी असं ना, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी. मी निंदा नाही करत नाहीये. ते काही चुकीचं नाहीये. पण
त्याने काय होणार आहे? फक्त कर्मकांड, आहे ना? ॲक्चुअली तुमची ताण कधी भागणार आहे? जोपर्यंत तुम्ही भागवतमपर्यंत पोहोचत नाहीये. कारण त्याला काय म्हटलेलं आहे? निगम कल्पतरो वेद रूपी कल्पतरूचं पिकलेलं फळ, रसरशीत पिकलेलं फळ ते चाखायला पाहिजे. कच्च्या आंब्याकडून लोणचं करणं ठीक आहे हो. पण खरा रस तुम्हाला कधी मिळणार आहे? ज्यावेळी तुम्ही पिकलेला आंबा तसं एप्रिल, मे मधला. जानेवारी, फेब्रुवारीला आंबा आम्ही खात नाही. त्याला काही थोडी चव नसते. लोकं आपले 25,000 ₹30,000 घेतात डझन का पेटी काहीतरी घेतात. आम्ही आवडीने एप्रिलमधला आंबा फार तर म्हणजे पाडव्यानंतरचा आंबा, तो आपण जनरली खातो. नंतर काय म्हणाले ते? सुखमुखात अमृत द्रवसंयुतम. आता इथे शुकदेव गोस्वामींचा उल्लेख आलाय. सुखमुखात. शुकदेव गोस्वामी. शुक म्हणजे ॲक्चुअली पोपट ना. शुक म्हणजे काय? पोपट. सुखमुखाद अमृत द्रव संयुतम. द्रव म्हणजे तरल पदार्थ. संयुतम म्हणजे पूर्णपणेच तो विरघळलेला आहे. लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आणि ते काय आहे? आता बघा आपण आपला हा अनुभव पण असतो बघा. एखादं फळ पोपटाने खाल्लं असेल, तर ते गोड लागतं. आंबा, पेरू आम्ही तर मुद्दाम शोधून काढतो असा. आम्ही त्याला चान-खाजरं म्हणतो. आमच्या मालवणी भाषेमध्ये काय म्हणतो? चान-खाजरं. चानी खातात आणि माताजींना पण माहिती असेल. माताजींचे पण कलम आहेत देवगडात. आहे ना? तर चान-खाजरची चव तुम्ही बघाल ना, तो अर्थात इकडून त्याने खाल्ल्याच्या असं विरुद्ध भाषेने तो कापून खायला लागतो. तो खूप गोड लागतो. जरी तो तुम्हाला बाहेरून हिरवा असला तरी पण. तर इथे पण काय झालंय, जसं पक्ष्याने एखादी चोच मारल्यानंतर ते फळ अति गोड होतं, अधिक गोड होतं. तसंच इथे हे जे भागवतम कोणाकडून निघालंय? शुकदेव गोस्वामींच्या अधरातून झालेलं आहे. सुखमुखाद अमृत द्रवसंयुतम अमृत म्हटलंय त्यांनी. त्याचं अमृत झालं. जेव्हा ते शुकदेव गोस्वामींच्या मुखातून आलं. व्यासदेवाने ते लिहिलं. गणपतीकडून लिहून घेतलं. आहे ना? सांगितलं कोणी आहे? पहिला त्याचा वक्ता कोण? शुकदेव गोस्वामी आणि पहिला श्रोता कोण? परीक्षित महाराज. बरं आहे ना? मग म्हणून त्याला जसं पक्षाने चाखल्यानंतर फळाला गोडी येते, तसं हे भागवतम अजून गोड झालंय. कारण ते शुकदेव गोस्वामींच्या मुखातून आलंय. तर शुकदेव गोस्वामींबद्दल खूप काही सांगितलं जातं. म्हणजे ते कसे होते शुकदेव गोस्वामी? आणि ते कोणाचे पुत्र? व्यासदेवांचे पुत्र. ते 16 वर्ष आईच्या गर्भात राहिले. बाहेरच पडत नव्हते. 16 वर्ष की 18 वर्ष. आय थिंक पण एका ठिकाणी मी 16 वर्षाचे युवक दाखवलेत. काहीतरी आहे 16-18 वर्ष. म्हणजे बघा, ते म्हणत होते ॲक्चुअली त्याची पण खूप मोठी स्टोरी आहे. ते कसे काय त्याचे नाव काय? तिचं पत्नीचं नाव काय वासुदेवांच्या? ते विसरलो मी. आहे नाव मला माहिती आहे नाव पण ते विसरलं. तर त्यांच्या गर्भामध्ये ते शुकदेव गोस्वामी बाहेरच पडले नाही. ते म्हणे बाहेर कसे पडणार? तर ते म्हणाले, "माया आहे बाहेर, माया. बाहेर आलो तर माया मला पकडेल. मला माया नकोय." कारण ते मुक्त होते. शुकदेव गोस्वामी कसे होते? त्यांना ह्या भौतिक जगाशी देणं-घेणं काही नाही. अशी व्यक्ती होती शुकदेव गोस्वामी. त्यामुळे ते वाट बघत राहिले, मी बाहेर नाही पडणार. भीती. आपण आपण आसुसलेले असणार नाही का? कधी एकदा जाऊन उपभोग घेतोय, कारण आपण उपभोग घेण्यासाठी आलोय भौतिक जगामध्ये. मग कधी एकदा बाहेर पडतो आणि एकदा होतं की नाही आपल्याला इव्हन आम्ही हायस्कूलमध्ये असेपर्यंत आम्हाला असं बर्डन वाटायचं. काय नाही, पैसे नाही, अडकी नाही, काय नाही. किती हे 5-6, 6-6 तास शाळा करायची. ज्यावेळी मी कॉलेजमध्ये जाईन तिथं फ्री होईल. तिथे काही लेक्चर चुकवता येतात. आणि नोकरी करेन तेव्हा आणखी फ्री होईल. माझ्याकडे पैसे पण येतील. असं वाटतं की नाही आपल्याला? पण प्रत्येक ठिकाणी आपली फसगत होते बघा. प्रत्येक ठिकाणी वाटतं, "अरे नाही रे, काय मजा नाही." आता वाटतं की हायस्कूलचे दिवस बरे होते. काही आम्ही निदान इनोसंट तरी होतो. असं वाटतं की नाही? मला तर असं खूप वाटतं की हायस्कूलचे दिवस सगळ्यात बेस्ट दिवस होते. तर तसे ते बाहेर यायला तयार नाही. व्यासदेवाने त्यावेळी श्रीकृष्ण त्यावेळी ह्या होते, भूतलावर होते द्वारकेमध्ये. त्यांना पाचारण केलं व्यासदेवानी. त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलं, "बाबा तुझी वेळ आली आहे. 16 वर्ष झाली आता ये बाहेर." ते म्हणाले, "मायेचं काय?" नाही, नाही पहिलं व्यासदेव विचारतात. "ये तू काय नाही, माया तुला काय करणार नाही." कृष्ण यायच्या पूर्वी. "माया तुला काय करणार नाही. तू बाहेर ये." ते म्हणाले, "माया तुमच्या कंट्रोलमध्ये आहे?" शुकदेव गोस्वामी विचारतात वडिलांना, "तुमच्या कंट्रोलमध्ये माया आहे का?" व्यासदेव गप्प. "नाही माझ्या कंट्रोलमध्ये." कारण व्यासदेव जरी भगवंताचे अवतार असले तरी रोल त्यांचा तो नाहीये ना. मग म्हणून श्रीकृष्णाने त्यांनी पाचारण केलं, "बाबा हे असं-असं आहे." तर ह्यांचा रोल सुरू होणार आहे. ते बाहेर पडत नाहीयेत. मग श्रीकृष्ण येऊन सांगितलं, की "बाबा तू आता बाहेर पड." त्यावेळी ते जन्म घेतला आणि ते जन्म घेतल्या-घेतल्या निघून गेले. जंगलामध्ये निघून गेले. व्यासदेव ओरडतायत, "अरे पुत्र, पुत्र थांब. जाऊ नकोस." अजून उपनयन संस्कार पण नाही झाले. काय नाही झालं.
कारण ते मुक्त होते. त्यांना काही देणं-घेणं, काही आज कर्म करण्याशी काही देणं-घेणंच नव्हतं. या भौतिक जगाशी काही देणं-घेणं नव्हतं. पळतायत, पळतायत. व्यासदेव म्हणतात, "पुत्र, पुत्र, पुत्र." ते ऐकतच नाहीयेत. ते शब्द रिफ्लेक्ट होऊन मागे आले परदेशी. असं मस्त वर्णन केलं भागवतामध्ये. रिफ्लेक्ट होऊन मागे आले. पण ते काही थांबले नाही. आणि ते धावत, धावत, धावत चाललेत. तर छान आहे बघा कथा ती. आणि धावत-धावत एका तळं असतं. तिथे काही स्त्रिया विवस्त्रावस्थेमध्ये स्नान करत असतात. तर ते शुकदेव गोस्वामी नग्नावस्थेत असतात. नग्नावस्थेत ना ते. असेच निघून चाललेत. पळतायत आणि 16 वर्षाचा तरुण निघून गेला. मागून व्यासदेव पळतायत. व्यासदेव जेव्हा पळायला लागले, तेव्हा काय झालं? त्या स्त्रियांनी आपली वस्त्र आवरली. व्यासदेव गोंधळले. ते म्हणाले, "असं काय?" त्या थोडंसं असं मनामध्ये थोडंसं एम्बॅरसिंग वाटलं. "जी, माझा माझा पोरगा गेला तेव्हा ते लाजले नाही आणि मी आल्यानंतर लाजलं काय? मी तर यांच्या दादासारखा आहे." आहे की नाही? तर त्या विचारावर तुम्ही असं का केलं? माझा पोरगा एवढा सुंदर माझा पोरगा नवतरुण आहे 16 वर्षाचा आणि नग्नावस्थेमध्ये आहे. तुम्ही लाजले नाही आणि मी मला बघितल्यानंतर वस्त्र आवरता का हे कसं काय? ह्याच्यामागे कारण काय? त्यावेळी त्याने सांगितलं, की त्याच्या डोळ्यामध्ये स्त्री आणि पुरुष, प्राणी आणि माणस हा फरकच नाही म्हणे आम्हाला दिसला. कारण तो मुक्त होता. शिवदेव गोस्वामी एकदम मुक्त लेव्हलला होते. त्यांना काही देणं-घेणं ते फक्त आत्मा लेव्हलला बघत होते. प्रत्येक जण ती स्त्री म्हणजे आत्माच आहे. सगळे आत्मे आहेत. अशा लेव्हलला ते शिवदेव गोस्वामी होते. पण व्यासदेव काय होते? गृहस्थ होते. त्यांचं लग्न झालंय, त्यांना मुलगा झालाय, त्यांची बायको आहे. मग तुम्ही गृहस्थ आहे, तुमच्याकडे पुरुषी नजर आहे. म्हणून आम्ही वस्त्र आवरली. असं त्यांनी सांगितलं, असं वर्णन केलंय भागवतामध्ये. तर असे शुकदेव गोस्वामी होते. म्हणजे नित्यमुक्त आपण जे म्हणतो नित्यमुक्त अशा अवस्थेपर्यंत होते. त्यांना काही देणं-घेणं याच्याबद्दल नव्हतं. तर असे शुकदेव गोस्वामी, शुकदेव मुखाद अमृत द्रव संयुतम अशा शुकदेव गोस्वामींनी सांगितल्यामुळे ते काय झालं? अधिक मधुर झालेलं आहे. आणि म्हणून काय करा? पिबत भागवतम रसमालयम. रसम आलय म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? रसम आलय. आता इथे प्रभुपादांनी ॲक्चुअली प्रभुपादांचे आपण खरं म्हणजे याच्यामध्ये अजून गेलो नाहीये. प्रभुपादांनी तात्पर्य जे लिहिलंय ना, अतिशय अप्रतिम लिहिलंय याच्याबद्दल. रसांचं वर्णन केलंय वेगवेगळ्या. इथे काय म्हणतायत? पिबत भागवतम रसमालयम. पिबत म्हणजे काय? प्या. काय प्या? भागवतम प्या. आता भागवतम प्या म्हणजे काय? हं? हां, नाही श्रवण करा, कथन करा, लीलाचं तुम्ही रिलिश करा, एन्जॉय करा. कारण मूळ उद्देश या श्लोकाचा हाच आहे. आनंद मिळवा. पण आनंद कसा मिळवा? भक्तिमय सेवा समजून घ्या काय आहे ती. भक्तिमय सेवा समजून घ्या. हे सांगायचं आहे याच्यामधून सगळे तात्पर्य आचार्य हेच लिहितायत. भक्तिमय सेवेमधून तुम्हाला आनंद मिळणार कारण तुम्ही सेवक आहात. जीव आहात तुम्ही. मूळ स्वरूप सेवक आहे. आणि ते तुमचं मूळ जो स्वरूप आहे तुम्हाला कळणार भागवतम वाचल्यानंतरच कळणार आहे. म्हणून भागवतम वाचा. म्हणून हा तिसरं जे आहे ना प्रयोजन. प्रयोजन काय आहे? पिबत भागवतम रसमालयम. ते समजून घ्यायचं आहे आपल्याला आणि प्यायचं आहे. आणि एकदा तर एका माझ्या मते अमूल्य प्रभूंनी एका प्रवचनामध्ये छान सांगितलं होतं ह्या श्लोकाचं हे करताना. ते काय म्हणाले? रसम आलयम म्हटलंय. रसम आलय म्हणजे काय? भागवतम तुम्ही एवढं प्या, एवढं तुम्ही त्याचं आस्वादन घ्या, एवढं आस्वादन घ्या, एवढा वेळ वाचा, श्रवण करा, की आलयम. आलय म्हणजे काय? लय म्हणजे काय? लय म्हणजे झोपणे, पडणे असं लय ले डाउन, ले डाउन. आलय म्हणजे काय? कंप्लीटली फ्लॅट म्हणजे भावविभोर व्हा. एवढं तुम्ही भागवतमचं श्रवण करा. एवढी आपली परंपरा आहे बघा. एवढ्या उच्च कोटीचं त्याला महत्व दिलंय भागवतमला. तर पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. तर श्रील प्रभुपाद काय म्हणतात? एक 5-10 मिनिटांमध्ये बघूया आणि पुढच्या वेळी आपण मग कंटिन्यू करूया. श्रील प्रभुपाद रसांबद्दल काय म्हणतात ते फक्त होऊ शकतं. तर प्रभुपाद तात्पर्याची सुरुवात करताना काय म्हणतात? पूर्वीच्या 2 श्लोकात म्हणजे आपण बघितलं 1.1.1, 1.1.2 म्हणजे पहिलं काय? संबंध ज्ञान धर्म जन्मादस्य यथा अन्वयात तो श्लोक. दुसरं काय? धर्म प्रोजित कैतव 1.1.2 या 2 श्लोकामध्ये सिद्ध केले आहे, की भागवत हे उदात्त वाङ्मय आहे. आता सिद्ध झालंय. आता आपण तुम्ही वाचा हे, अवश्य वाचा हे 2 श्लोक पहिले. त्याचं तात्पर्य प्रभुपादांनी लिहिलेले वाचायला पाहिजे. तरच भागवतमचं महत्त्व कळणार, तरच रुची निर्माण होणार आणि आपण त्या भावामध्ये वाचणार. नाहीतर काय बाकीचे आहे तसंच आपण वाचत जाणार. नाही, असं नाहीये. भागवतम हे काय वस्तू आहे हे त्या 2 श्लोकामध्ये व्यवस्थित सांगितलंय. तर पूर्वीच्या 2 श्लोकात असे सिद्ध केले आहे, की भागवत हे उदात्त वाङ्मय आहे आणि स्वतःच्या दिव्य गुणांनी इतर सर्व वैदिक धर्मग्रंथांमध्ये हे वाङ्मय सर्वश्रेष्ठ आहे. सर्व वैदिक ग्रंथामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. सर्व लौकिक कर्म म्हणजे काय? कर्मकांड.
जे आपल्याला काय जे पाहिजे लागतं ते लौकिक कर्म आणि लौकिक ज्ञान यांच्यापेक्षा ते उच्चतर आहे. हा, लौकिक म्हणजे काय? कैतव धर्म जे आपण बोललो ते. या श्लोकात असे म्हटले आहे की भागवत हे केवळ श्रेष्ठ वाङ्मयच नाही, तर ते सर्व वैदिक वाङ्मयाचे परिपक्व असे फळ आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते सर्व वैदिक ज्ञानाचे सार आहे. बघा हे सोपं आहे बघा. वैदिक ज्ञानाचा सार आहे. वेद वाचायला गेलो तर लाखो श्लोक आहेत. कळणार पण नाही. आपण असे बिवेल्डर म्हणजे गोंधळून जाणार आणि काहीतरी चुकीचं करणार. तोपर्यंत आलं म्हातारपण आणि मृत्यू. जाऊ नका वेदांकडे. असं सांगतात ते इथे. तर काय करा तुम्ही भागवतम काय आहे? वैदिक ज्ञानाचे सार आहे. सिम्पली भागवतम वाचा. म्हणून तुकाराम महाराजांनी खूप छान सांगितलं बघा. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? गीता भागवत करीती श्रवण. तर काय होईल? अखंड चिंतन विठोबाचे ऑटोमॅटिक होणार. तर तुम्ही ह्याचं श्रवण पठण करायला लागले की नाही, ऑटोमॅटिक तुम्ही हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे ऑटोमॅटिक होणार. सुंदर आहे की नाही? सोपं आहे की नाही? तुकाराम महाराजांनी पण सेम गोष्ट सांगितली आपल्याला. बाकीची वेद वाचा म्हणून सांगितलंच नाही. तर दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते सर्व वैदिक ज्ञानाचे सार आहे. हे सर्व विचारात घेऊन त्याचे शांतपणे नम्रतापूर्वक श्रवण करणे ही गोष्ट निश्चितच फार महत्वाची आहे. शांतपणे आणि नम्रतापूर्वक करायला पाहिजे. म्हणून मनुष्याने मोठ्या आदराने व एकचित्ताने भागवताच्या संदेशाचे श्रवण करावे आणि त्यात दिलेल्या शिकवणुकीचा अंगीकार करावा. अंगीकार करायला पाहिजे. इथे काय म्हणतात ते बघा. मनुष्याने काय करायला पाहिजे? मोठ्या आदराने व एकचित्ताने ऐकायला पाहिजे भागवतम. भागवतम ही साधारण वस्तू नाहीये. काहीतरी मी दुसरं काम करत बसलोय, हे करत बसलोय, दुर्लक्ष केलंय, असं करायचंच नाही. कारण त्यांचे पहिले जे श्रोते आहेत, परीक्षित महाराज, ह्यांनी जसं भागवतम ऐकलंय, तसं आपण ऐकायला शिकलं पाहिजे. तर परीक्षित महाराजांनी कसं ऐकलंय? परीक्षित महाराज ऍक्च्युअली भागवतमध्ये शिरायचे. ज्यावेळी सुखदेव गोस्वामी सांगत होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल श्रील प्रभुपाद म्हणतात, ज्यावेळी पुतना राक्षसी घेऊन चालली होती बाळकृष्णाला, हा ज्यावेळी संवाद सुरू होता, सुखदेव गोस्वामी सांगत होते, त्यावेळी ते थरथर कापत होते परीक्षित महाराज. आता परीक्षित महाराजांना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि परीक्षित महाराजांना माहिती होतं की त्यानंतर त्यांनी गीता पण सांगितली, म्हणजे ते जिवंत होते. ते काही पुतना राक्षसीमुळे त्यांचा काही देहत्याग झाला नाही भगवंताचं. झालं का नाही? हे माहिती होतं. हे माहिती असून सुद्धा ते भागवतम अशा पद्धतीने ऐकत होते की आता खरोखरच पुतना राक्षसी बाळकृष्णाला घेऊन चालली आहे आणि बाळ पडेल खाली. म्हणजे थर 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 त्यांची ओठ कापतायत. तर तो भाव प्रभुपाद इथे आपल्याला सांगतायत की तसं श्रोता बनायला पाहिजे. मोठ्या आदराने व एकचित्ताने भागवताच्या संदेशाचे श्रवण करावे आणि त्यात दिलेल्या शिकवणुकीचा अंगीकार करावा. अंगीकार करावा म्हणजे काय? आचरणात पण आणायला पाहिजे. नुसतं ऐकून इकडून सोडून उपयोग नाहीये. आहे की नाही? जसं आपण ते श्लोक बघितले होते. शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन. नाही तो नव्हे. शृण्वत हा म्हणा माझ्याबरोबर. शृण्वता श्रद्धया नित्य गृणतश्च स्वचेष्टितम् गृणतश्च स्वचेष्टितम् कालेन अतिदीर्घेण भगवान विशते हृदी. ह्यामध्ये तेच सांगितलंय. भागवतामध्ये तेच सांगितलं जे प्रभुपाद सांगतात आपलं. काय म्हणतायत? शृण्वता श्रद्धया नित्य. 3 गोष्टी करायला पाहिजे. शृण्वता ऐकलं पाहिजे भागवतम. भागवतम वाचून कळणं थोडं कठीण आहे. म्हणून असं ऐकायला पाहिजे ज्यांनी ऑलरेडी त्याचा अभ्यास केलाय. श्रील प्रभुपादांनी अभ्यास केला, तात्पर्य लिहिलंय. तर जे कोणी प्रवक्ता असतात त्यांच्याकडनं आपण ऐकायला पाहिजे. बरोबर ना? पहिले शृण्वता श्रद्धया, श्रद्धेने ऐकायला पाहिजे. श्रद्धा फार महत्वाची आहे. तर आपण जे मागे सरस्वती धाममध्ये 2 दिवस आपण काय केलं? एकच विषयावर बोलत होते ते. श्रद्धा ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. जोपर्यंत श्रद्धा येत नाही तुमची याच्यावरती अध्यात्मावरती, तोपर्यंत आपण असेच लटकत राहणार. येतोय हरे कृष्ण म्हणत बसणार फक्त. हरी बोल. तिलक लावणार, सदरा घालणार, हे घालणार, ते करणार. येणार, ऐकणार, प्रसाद खाऊन निघून जाणार. काही होणार नाही. शृण्वता श्रद्धया, श्रद्धा असेल पाहिजे. आणि नित्य, रविवार नाही, नित्य रोज श्रवण करायला पाहिजे. कोणाच तरी वाचन करायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे? पुढचं हे इथे सांगितलं प्रभुपादांनी. गृणतश्च स्वचेष्टितम. गृणतश्च स्वचेष्टितम म्हणजे काय? आचरणात आणण्याचा आपण काय करायला प्रयत्न करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 7व्या स्कंदामध्ये कोणाचं चरित्र आहे? प्रल्हाद महाराजांचं. प्रल्हाद महाराजांनी काय केलं?
कौमारम आचरित प्राज्ञा 5व्या वर्षापासून म्हणतात ते तुम्ही आचरण करायला पाहिजे भक्तीचं आचरण 5व्या वर्षापासून करायला पाहिजे. मग आता हे कोणी सांगितलं? प्रल्हाद महाराजांनी सांगितलं. मग 5व्या नाही मी 50व्या वर्षी ते करतो, असा मी विचार करायला पाहिजे. आणि माझ्याजवळ कोणी 5 वर्षाचे आले तर सांगितलं पाहिजे, बाबा ह्याला शिकवा, भागवतम शिकवा, माताजी याला भागवतम शिकवा. जरी तुम्हाला वाचता नाही आलं तरी त्याला काहीतरी भागवतम तोंडामध्ये घाला. कोणी सांगितलंय? प्रल्हाद महाराजांनी सांगितलंय. ह्याला म्हटलंय गृणतश्च स्वचेष्टितम. असे सगळे जे भक्तांचे उल्लेख केलेले आहेत ना भागवतामध्ये, त्यांचं आपण आचरणचं अनुकरण नाही करू शकत. आपण अनुसरण करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? अनुसरण. प्रयत्न करायला पाहिजे की आपण त्यांच्या सगळं वागण्याचा, तरच ते गृणतश्च स्वचेष्टितम होईल. मग ते केल्यानंतर काय होतं? शृण्वता श्रद्धया नित्य गृणतश्च स्वचेष्टितम काले न अतिदीर्घेण. काले न अतिदीर्घेण म्हणजे काय? जास्त काय जाणार नाही. जर तुम्ही हे केलं, 3 गोष्टी करा. काय? शृण्वता ऐका, श्रद्धेने, आणि काय? नित्य रोज नित्यम भागवत सेवया म्हणतात नाही का. मग काय होईल? आणि आचरणात आणण्याचा हे करा. 4 गोष्टी करा. बघा सोपं आहे, फार सोपं आहे की नाही सगळं. भागवतम समोर आहे, त्याचं तात्पर्य दिलंय, भरपूर लेक्चर्स आहेत भागवतमची. फक्त ती ऐका श्रद्धेने रोज. शृण्वता श्रद्धेया नित्य, एवढं करू शकता सगळेजण. नंतर काय? गृणतश्च स्वचेष्टितम. हळूहळू एकेका भक्ताचं चरित्र आचरण आणण्याचा प्रयत्न करा. जसं ध्रुव महाराजांनी 6 महिन्यात भगवंतांना प्राप्ती केली. किती? 6 महिन्यांनी. क्षत्रिय होता तो काय ब्राह्मण कॅटेगरीमध्ये नव्हता, क्षत्रिय होता. त्याने जे काय केलं ते भक्तिमय सेवा केली त्याने. ध्रुव महाराजांनी नाही केली. तो प्रकारच वेगळा आहे पूर्ण. ध्रुव महाराजांचा प्रकार पूर्ण वेगळा आहे. त्याने आपल्या क्षत्रिय बलावरती केलं सगळं. पहिलं अन्न सोडलं, मग पाणी सोडलं, गवत खायचे, पानं खायची, नंतर पाण्यावर राहायचे, पाणी पण सोडलं, मग हवा पण सोडली, तणतणली सगळी ब्रह्मांडामध्ये सगळ्या देवी देवतांची हवा सोडल्याबरोबर. कळलं तुला? तुम्हाला तर हे कसं आहे, म्हणजे हे भक्तांची ही लेवल आहे. पण हे आपल्या समोर आहे. श्रील प्रभुपादांनी छान सिम्प्लिफाय करून सांगितलं. तर आपण काय करायला पाहिजे? गृणतश्च स्वचेष्टितम करायला पाहिजे, हळूहळू करायला पाहिजे. नंतर काय होईल? काले न अतिदीर्घेण. हे केलं तर, ह्या 4 गोष्टी केल्या तर काय होईल? का भगवंत तुमच्या हृदयामध्ये येणार 100%. काले न अतिदीर्घेण भगवान विशते हृदि. भगवंत काय येणार आहे? हृदयामध्ये येणार आहे. आणि हृदयात आल्यानंतर काय करतात ते आपण बघितलं गेल्या वेळेला. काय करतात हृदयामध्ये आल्यानंतर? धुतात. काय करतात? धुतात. काय करतात? कसं होती ती प्रोसेस? आता हे जे मी बोललो ना, ते 2 श्लोक तुम्ही पाठ करायचा प्रयत्न करा. आता जो बोललो तुम्ही काय? शृण्वता श्रद्धया नित्य गृणतश्च स्वचेष्टितम कालेन अतिदीर्घेण भगवान विशते हृदि. भगवान विशते हृदि. भगवानाला हृदयात आणण्याचा काय सोपा उपाय आहे? ह्या 4 गोष्टी. भागवतमचं नित्य श्रद्धेने वाचन करणे आणि हळूहळू जमेल जसं आपल्याला आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे, सुधारणा करणे. मग हळूहळू काय होणार? मग भगवंत कानात येणार. ते कोणी कुठे सांगितलं? नेक्स्ट श्लोकमध्ये सांगितलंय. त्या श्लोकामध्ये काय म्हणतात? प्रविष्ट कर्ण रंध्रेण म्हणा, स्वानां भाव सरोरुहम धुनोति शमलम कृष्ण सलीलस्य यथा शरद. आता भगवंत काय शिरतात? ते कसे शिरतात? श्रवणाने. म्हणजे कुठून शिरणार? कानातनं, है ना. म्हणून बघा 9व्या भक्तीमध्ये पहिले श्रवण सांगितलेलं आहे. तर वाचन करण्यापूर्वी पहिले श्रवण करा. नाही तर लोक म्हणतात अरे मी गीता 700 श्लोक वाचले, काय उपयोग नाही त्याचा. कळणार नाही ना. सुरुवातीला आपल्याला तेवढं ज्ञान नसतं, तेवढी स्पिरिटी पण नाहीये. म्हणून शुद्ध भक्ताकडून ऐकायला पाहिजे. शृण्वता. मग भगवान कानातनं येतात. आता कानातनं भगवंत कसे काय येतात? कारण भागवत काय आहे? साक्षात श्रीकृष्ण आहे. भागवतमचा एक श्लोक तुम्ही ऐकला, श्रीकृष्ण घुसले कानातनं. आता ते टिकवायला येतो की नाही माहित नाही. कारण कधी कधी काय होतं, ह्या कानातनं गेलं त्या कानातनं बाहेर पडतात. असं होतं की नाही? कधी कधी कानात जात पण देत नाही, जायला पण देत नाही. आपण काय बोलतोय, ठीक आहे, प्रसादाची वेळ झाली की नाही, असं साधारणपणे असतं की नाही. काहीतरी मनामध्ये वेगळ्या गोष्टी असतात. अशी आहे ती गोष्ट नंतर सांगेन. छान, त्या बावल्यांची गोष्ट छान आहे, 4 प्रकारच्या बावल्यांची. तर कानातून भगवंत येतात. आणि भगवंत येतात म्हणजे काय? भागवतम जातं ना कानामध्ये. जसं मी आता तुमच्याकडे 4 श्लोक म्हणून घेतलं की नाही, गेले कानातून तुमच्या भगवंत आतमध्ये. त्यांना टिकवायला पाहिजे, हृदयामध्ये बसवायला पाहिजे. हृदयाचे आपलं जे आहे ना कमळामध्ये त्यांना बसवायला पाहिजे. मग ते काय करणार? धुनोति श्यामलम कृष्ण. मग ते आपला जॉब करणार. मग तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्ही म्हणा अरे अनर्थ जातच नाहीये, 10 वर्ष 16 जप करतो,
प्रसाद खातोय, धामवास केला, दीक्षा पण झाली, अनर्थ जात नाहीये बघा. का? कारण हे होत नाहीये. शृण्वता श्रद्धया नित्य गृणतश स्वचेष्टितम होतच नाहीये. मग आपण ऑब्झर्व्ह करायला पाहिजे, हे मला व्हायला पाहिजे. शुकदेव गोस्वामींनी सांगितलंय भागवतमध्ये. हे भागवतम श्लोक आहे, मी माझ्या मनात सांगत नाही. कारण दुसऱ्या पुस्तकातलं नाहीये, याच्यातलेच श्लोक आहे. असं ज्यावेळी होईल त्यावेळी भगवंत काना येतील आणि मग जबाबदारी स्वीकारतील. मग तुम्हाला जास्त त्रास करायची गरज नाही. भगवंत धुनोती शमलम कृष्ण सल्यस्य यथा शरद. तशा नद्या स्वच्छ होतात. सुरुवातीला गढूळ असतात आणि हळूहळू श्रावण महिन्यामध्ये स्वच्छ होतात की नाही? का? कारण पाऊस पडत 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 जाऊन धूळ निघून जाते. तशी श्लोक जे आहेत ना, जसे भागवत श्लोक कानातून जाऊन 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 हृदय स्वच्छ होतं. बघा उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये छान हा माझा दाखला आपल्या प्रभूंनी या श्रवण यात्रेमध्ये पण सांगितला. छान दाखला आहे बघा. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला बघा जे हात पंप असतात बघा, त्याच्यामध्ये एअर बसते की नाही? एअर बसते आणि मग ते पाणी येत नाही. किंवा इव्हन पहिले पहिले जे पंप होते बघा, जे वरती असायचे विहिरीच्या वरती, आता सगळे सबमर्सिबल झालेत. आता काही प्रॉब्लेम नाही. पण पहिले काय करायचं, वरती असायचं. आमच्या उघडला होता, मला माहिती आहे. तो पंप बऱ्याच वेळेला काय करायचा, हवा आली त्याच्यामध्ये, एअर पकडली म्हणायचो आपण. मग आम्ही काय करायचो उपाय, पाणी भरायचो. मग तोच पंप चालू व्हायचा की नाही? हात पंपाला पण तसंच असतं. उन्हाळ्यामध्ये त्याच्यात हवा चोक होते आणि मग ते पाणी येत नाही. मग ते वरून पाणी ओतायला लागतं आणि मग ते तसंच आहे. आता आपलं पण तेच आहे. हृदय अनर्थाने भरलेलं आहे. अनर्थरूपी हवेने चोक झालंय हृदय आपलं. अंतःकरण, मन, बुद्धी, अहंकार सगळं चोक झालंय. कित्येक जन्माचे आपण इम्पॅक्ट घेऊन आलो नाही का? पापमय गोष्टी केल्यात. चोक झालंय. ती हवा काढायला पाहिजे. कशी काढणार? प्रविष्ट कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरुहम. भागवतमची कथा ऐकायला पाहिजे. मग भगवंत कानातून शिरणार आणि शिरले की मग जबाबदारी घेणार. मग तुम्हाला काय काळजी करायची गरज नाही. एकदा आज शिरले की भगवंत बाहेर येतच नाही. बाहेर पडतच नाही भगवंत. भगवंत तुमचे छान स्वच्छ करून तुम्हाला जसं लहान लहान बाळ असतं नाही का? त्यावेळी ते शिसू करतं त्यावेळी बाबा काय करतात? आईकडे देतात की नाही? देतात की नाही? आणि मग साफ करून झाल्यानंतर मग घेतात परत. तसं आपलं पण होणार. भगवंत आपलं छान स्वच्छ करणार. सध्या आपण अस्वच्छ आहे. आपल्याला वाटतं की छान कपडे घातले म्हणजे सुंदर आहे. नाही. आतमध्ये अनर्थ भरलेत. आपण कित्येक म्हणजे वाईट-वाईट गोष्टीचा आपण विचार करतो इव्हन जप करताना पण. तर ॲक्चुअली ह्या श्रवण यात्रेमध्ये जे आले त्यांना खरोखर त्यांना लक्षात आलं असेल. तर म्हणून श्रवण यात्रेमध्ये यायला पाहिजे. त्या प्रभूंनी खूप छान सांगितलं. कारण हा कॉन्फिडन्स मला पण नव्हता. मला पण भीती वाटायची. ह्याला मी इतकी वर्ष जप करतोय, आज माझा दीक्षा झाली आहे. तरी पण ज्यावेळी मी जप करायला त्यावेळी माझं मन स्थिर का नसतं? असे वेगळे विचार का येतात? म्हणजे मला कॉन्फिडन्स लूज होतो. अरे, कशी मी भक्ती करणार? मी लायकीचाच नाहीये. सगळं फुकट आहे. 10-15 वर्ष माझी फुकट गेली. असं एक ना नैराश्य येतं. तर ते नैराश्य येण्याची गरज नाही असं प्रभूंनी सांगितलं आम्हाला. कारण तुम्ही ऑलरेडी ॲडमिट झाला हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला सलाईन लावून ठेवलंय. तुम्ही बरे होणार 100%. फक्त ते सलाईन तोडून जाऊ नका. दुसऱ्या डॉक्टरकडे. इथे याच जावा. दर शनिवार, रविवारी, रविवारी येत जावा. दुसरा डॉक्टर पकडून हां? डॉक्टर काही पैसे द्यायचे नाहीये. अजिबात पैसे द्यायचे नाहीये डॉक्टरला. तर आपला श्रील प्रभुपादांनी छानपैकी एक हॉस्पिटल मस्त दिलंय बघा. छान आपण सगळेच आपण रुग्ण आहोत. सगळ्यांना आपण सुधरवून मस्त जाऊ शकतो बघा. एकमेकाला आपण आधार देऊन जायचंय. ज्याच्याकडे जे आहे ते त्यांनी दुसऱ्याला द्यायचंय. असं करत आपण सगळे एक दिवशी शुद्ध होणार. भगवंत नक्की शुद्ध करणार आपल्याला. हा सगळ्यात सोपा मार्ग आहे जे आता आपण आज चर्चा केली ती. तर थांबूया इथे आपण कारण पुढे भरपूर आहे अजून आपण फक्त पावभाग बघितला. प्रभुपादांची 2 पानं अजून अर्थाची प्रभुपादांचं तात्पर्य वाचलंच नाही आपण अजून. तर पुढच्या वेळी आपण हा कंटिन्यू करूया. कारण हे 3 श्लोक कळणं फार महत्वाचं आहे. तर तुम्हाला भागवतमचं काय महत्व कळेल, गुरुत्व कळेल. गुरुत्व कळायला पाहिजे. तर आपण त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतो. नाहीतर होत नाही. काय आहे बाकीचं आहे तसं हे आहे. नाही. भागवतम तसं नाही. ठीक आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आज एकादशी आहे, कामिका एकादशी आहे. तर कामिका एकादशी मुळात तिचं नावच कामिका एकादशी आहे. म्हणजे कामना पूर्ण करणारी एकादशी. आता कामना कोणती आणायची? भौतिक का आध्यात्मिक? तर आता आपण शिकलो, की कैतव धर्म नको. कित्येक जन्म तेच केलं, भीक मागितली, अर्धा-अर्धा किलोची पुडी ठेवली समोर गणपतीच्या, बाबा पास कर, नोकरी लागून दे. केलं की नाही आपण धंदे? नो. आता आपण फसवणूक करायची नाही. आपला 1000 करोड पाहिजे, 1 लाख नको. गणपती 1000 करोड देऊ शकतो. त्यानेच लिहिलंय भागवतम आणि गीता. तर आज एकादशी आहे, तर कामना करायला पाहिजे आपण आज. आता केली नसेल तर अजूनही करा, की माझी अध्यात्मामध्ये प्रगती होऊ देत. जे काही
आध्यात्मिक मार्गामध्ये, भक्ती मार्गामध्ये जे काही काटेकुटे आहेत, अनर्थ आहेत, ते जर दूर कर. मला चांगली बुद्धी होऊन देत, की इथे मी स्थिर राहीन आणि मी Hare शुद्ध होऊन Krishna, तुझ्याकडे परत Hare येईन. असं भगवंताकडे मागायला Krishna, पाहिजे. Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama.